नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। खाम तालाब परिसर में बुद्ध पूर्णिमा और पूज्य श्री श्री रविशंकर जी के जन्म दिवस के पावन अवसर पर आर्ट ऑफ लिविंग के सौजन्य से सीज बॉल महोत्सव का आयोजन हुआ। जिलाधिकारी संजय कोलते व अन्य अतिथियों ने दीप प्रज्वलन कर कार्यक्रम का शुभारंभ किया। खास बात ये रही कि अतिथियों का स्वागत कैंसर उपचार में सहायक लक्ष्मी तरु पौधे देकर किया गया। गुरु पूजा, शांतिपूर्ण चांटिंग और पुलवामा के शहीदों को श्रद्धांजलि देकर कार्यक्रम का आध्यात्मिक आरंभ हुआ। इसके पश्चात निसर्ग प्रेमियों ने बीज बॉल तैयार कर उन्हें डोंगर, जंगल, खेतों और खुली जमीन में डालकर हरियाली फैलाने का संकल्प लिया। इस संकल्पनात्मक आयोजन की नायिका थी शिक्षिका रजनी सोनकुसरे, जिनके मार्गदर्शन में महोत्सव सफलतापूर्वक संपन्न हुआ। जिलाधिकारी कोलते ने आयोजन की सराहना करते हुए नागरिकों से पर्यावरण अभियान से जुड़ने की अपील की है। बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज खरोखरच आपल्यामध्ये येऊन या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा भाग होऊन सीड बॉल तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरोखर आनंद वाटतो। माझी वसुंधरा, आपली जी काही पृथ्वी आहे तिचं रक्षण करणे, संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। शासनाच्या योजनांमध्ये सुद्धा माझी वसुंधरा योजना आहे की जिथं आपण वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्याच्याशी निगडीत सर्व जलसंधारणाची निगडीत कामं करत असतो। आणि पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा असा कॅचवर्ड आहे आणि आपले सर्व सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते पर्यावरण, पाणी, जल, जंगल ह्या सर्व गोष्टींचं संवर्धन करण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न त्या दिशेने सुरू केलेले आहेत आणि अनेक ध्येय आपल्यासमोर त्यांनी घातलेले आहेत। COP26 असेल, COP26च्या माध्यमातून आपल्या सर्व देशांसमोर उद्दिष्ट आलेले आहेत आणि त्या उद्दिष्टांपर्यंत काम करत जाऊन आपल्याला पर्यावरण आपलं सुदृढ करायचं आहे आणि ही सर्वांची प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हा विडा उचललेला आहे। हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।